बाहेरची टांग लावण्याचा प्रयत्न, डाव आहे प्रतिडाव आहे, बाहेरची टांग, आतली टांग, हाताचा घिस्सा ओढून टांग, छडी टांग, मुलतानी टांग, डावांचे प्रकार। एक टांग लावायची तर किती आहे, हाताची सांड ओढून सुद्धा टांग लावल्या जाते। चालता चालता उभाटी कुस्ती करत असताना निकालाच्या पवित्र्यामध्ये सुद्धा छडी टांग लावल्या जाते, ज्याला मुलतानी टांग सुद्धा म्हणतात। बाहेरची टांग आणि आकडी गुंतून आतली टांग, डावांचे प्रकार। जीवन जगण्याची जर दशा कशातून मिळत असेल तर ती खेळातून मिळते। आयुष्य कसं जगायला पाहिजे आणि त्याची पाला लेंगे अपन जाना किसका न्याय चलता पर इनका आना भाई उनका लिया मैंने डायरेक्ट क्यों उनका माइक में लिया। आप बड़े जोड़ा लगेंगे ना डायरेक्ट माइक में पाला उठना बन। हाँ मैं बोलता हूँ सब है ना। हाँ एक नंबर। Hello, check. Hello, check. Hello. खाली घ्या ना थांब रे. हे भाऊ एक मिनिट. तर हो वाजवा आता.
सलीम पटेल यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस. धन्यवाद. ते बघाशी सांगत होतो की माणसाची जर संतती व्यवस्थित असेल तर त्या संपत्तीला अर्थ. हे अरे तिकडे वाजवणार आहे. हकीम पटेल एकेकाचं गाजलेलं नावाजलेलं व्यक्तिमत्व. एकेकाचं गाजलेलं नावाजलेलं व्यक्तिमत्व पोरानं कुस्ती खेळली. आपसुकपणे बापाच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. आणि हकीम पटेल महाराष्ट्र चॅम्पियन. पार्टी होत असते, पार्टीच कुस्ती हो. महाराष्ट्र चॅम्पियन 1997 साली खामगाव मुक्कामी पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये ते आपल्या भागाचं प्रतिनिधित्व करत असताना महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पदकाची कमाई प्राप्त करून दिली. असे हकीम शेख जटवाडा यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद भैया. त्या शेख परिवारामध्ये कुस्तीचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जाण्याचं काम त्यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र करतायत, पुतणे करतायत. कुस्ती आज सुद्धा जपलेली आहे, जपून ठेवलेली आहे. काळू पैलवान व्यायाम शाळेमध्ये धीरज भैया सिप्पा यांच्या खांद्याला खांदा लावून, त्याचबरोबर रवी शेजवळ यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत काळू पैलवान व्यायाम शाळा. आणि समोर अफरोज लढतोय. अफरोज नाव करतायत, पुढं नाव कमवतायत. अंदर लेना. अरे बस की बाबा, मला वाटतं हा बाहेरचा आहे का, म्हणजे इथला आहे का नाही, महाराष्ट्रीयन दिसत नाही म्हणून म्हटलं. कब्जा घेतलेला आहे अफरोजने. लड्डू पठाण यांचा सुपुत्र, याच गावचा, याच मातीतला भूमिपुत्र कब्जा मजबूत करते. बल्ले बल्ले, क्या बात है. अफरोज शेख जटवाडा, इम्रान पहलवान आणि आकाश मस्के या तिघाही मान्यवरांना विनंती आहे, कृपया आपण आपला सन्मान स्वीकारावा. जटवाड्याची मान्यवर मंडळी, कृपया आपण आपला सन्मान स्वीकारावा. आणि आमचे जुने सहकारी मित्र काकडे पाटील, काकड पाटील यांच्याकडून सुद्धा माझ्यासाठी 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. कुस्तीवरती नितांत प्रेम. जिथे जिथे कुस्ती मैदान असेल त्या प्रत्येक कुस्ती मैदानाला जातीने उपस्थित राहतात. शहर गाव सोडलं, शहरामध्ये स्थायिक झाली आहे, पण कुस्ती मात्र अजूनही सोबत आहे. अनेक माणसं, अनेक मंडळी कामाच्या निमित्ताने, व्यवसायाच्या निमित्ताने, व्यापाराच्या निमित्ताने गावगाडा सोडून शहरामध्ये स्थायिक होतात. परंतु ज्या मातीनं आपल्याला मान सन्मान दिला, बहुमान दिला, त्या मातीची ओढ आजही कायम आहे. आणि जिथे कुठे कुस्ती मैदान असेल त्या कुस्ती मैदानावर त्यावर दोन उपस्थित राहत असतात. धन्यवाद काकड साहेब. ट्रॅक्टरवाले दादा, कृपया जरा ट्रॅक्टरमध्ये घेऊन या, जेणेकरून पाईपच्या समोर बसलेली मंडळी पाईपच्या मागे जाऊन बसतील. ट्रॅक्टरवाले दादा, चला ट्रॅक्टरवाले भाऊ. जोड
और ये तेरी मेहनत और लगन का परिणाम है, ये तेरी मेहनत और लगन का परिणाम है। आज सबकी नजरों में तुझे सम्मान है, बहुमान है। एक सुंदर कुस्ती लागलेली आहे। माजी उपसरपंच तीर्था पठार यांचं देखील आगमन झालेलं आहे। कुस्ती कमिटीच्या वतीने त्यांचा देखील सन्मान होतोय आणि मुजम्मिल तिकडे आपले कब्जा मजबूत करतो। जटवाडा गावचं पोरग जाहीर कालू पहिलवान व्यायामशाळा पांजे या ठिकाणी सराव करणारा जाहीर विजयी झालेला आहे। जाहीर त्याचे वडील सुद्धा एकेकाचे गाजलेले नावाजलेले पहिलवान 1900 कांस्य पदकाची कमाई प्राप्त करून देणारे हकीम पहिलवान यांचा तो सुपुत्र जाहीर। माजी ग्रामपंचायत सदस्य अज्जूभाई पठाण यांना सुद्धा विनंती करतो। अज्जूभाई माजी ग्रामपंचायत सदस्य रसूलपुरा, आपल्याला नम्र विनंती आहे, कृपया आपण आपला सन्मान स्वीकारावा। छोटू पठाण रसूलपुरा, भदरवाडी खांडे यांना सुद्धा विनंती करते। छोटू पठाण कृपया आपला बहुमान स्वीकारावा। आणि मनोहर खा पठाण रसूलपुरा यांच्याकडून या कुस्ती मैदानासाठी 500 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे। धन्यवाद। दिल्यानं काही कमी पडत नाही। तुमच्या गावाचं नाव वर्षानुवर्ष अबाधित राहणार आहे। हे कुस्ती मैदान चिरंत काळापर्यंत टिकून राहणार आहे, तुमच्यासारखी दानशूर मंडळी जर उभी राहिली तर। कारण लोक सहभागातून लोक वर्गणीतून कुस्ती मैदान होते। पूर्वी कुस्तीला राजाश्रय होता, आता कुस्तीला लोकाश्रय आहे। राजाश्रयाच्या नंतर आताचे कुस्ती मैदान लोकाश्रयातून पुढे जात आहेत आणि म्हणून तुमच्यासारखी मंडळी जर उभी राहिली तर हे कुस्ती मैदान दिवसेंदिवस मोठं झाल्याशिवाय राहणार नाही। समस्त गावकरी मंडळी रसूलपुरा या गावामध्ये या गावाची रीत राहिलेली आहे। महादेव महाराज श्रीखंडे, महादेव वस्ताद श्रीखंडे, आपल्याला नम्र विनंती आहे, कृपया आपण आपला सन्मान स्वीकारावा। एकेकाचे गाजलेलं व्यक्तिमत्व, अनेक पदकांचे मानकरी, कुस्ती क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आज सुद्धा आदराने घेतलं जातं राजराय टाकळीमध्ये। आणि ते सगळा विभाग जर कोणी संपन्न केला असेल, कुस्तीने संपन्न केला असेल तर महादेव वस्ताद श्रीखंड यांनी केलेला आहे। देवा श्रीखंडे सारखे व्यक्तिमत्व असा हे थांब तुझं बोल ना, सांग काय नाव तुझं? धनराज राजपूत. कुठला आहे? हर्सुल. किती वरती होती कुस्ती? 100. किती झाल्या अजून? एकच झाली. अजून खेळायचं मंडळींसाठी सूचना आहे, इकडे मैदानात आल्यानंतर राजीव गायकवाड